34 साईजची कटोरी ब्लाऊजची आपल्याला कटिंग करायची आहे। आता बघा मी जशास तसा मागचा जो पार्ट आहे तो आखून घेतला आणि अर्ध्या इंचाची उंची वाढवून घेतली। आता आपल्याला काय करायचं आहे, गळा काढायचा आहे कटोरीसाठी। तर गळा मी 5.5 इंचाचा घेतलेला आहे आणि 2.25 इंचावरती आखून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची। तर क्रॉसपट्टी 3 आणि 3.5 इंचाचीच काढायची आहे। आता 3.5 इंच गळ्याकडच्या बाजूला आणि कमरेकडच्या बाजूला 3 इंच अशी मी क्रॉसपट्टी आखून घेतली। त्यानंतर आता आपल्याला कटोरी काढायची आहे। तर त्यासाठी आपण 5.5 इंचाची कटोरी घेत आहोत आणि 2.5 इंचावरती आर्महोलच्या गोलाईपासून 2.5 इंच आणि वरती गळ्याला अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी भाग घेऊन जी कटोरी आहे ती आखून घ्यायची। आखून घेतल्यानंतर आता ही काढून घेतली। काढून घेतल्यानंतर आता आपल्याला वाढून घ्यायची आहे। तर वाढवायसाठी आता आपण जशास तशी आखून घ्यायची आणि त्यानंतर आता टक्स पॉईंट वाढून घ्यायचे। आता 1.5 इंचाने दोन्ही बाजूला वाढून घेतले। वरती मी गळ्याकडच्या बाजूला अर्धा इंच वाढून आता अशा प्रकारे गोलाई देऊन घ्यायची। गोलाई दिल्यानंतर आता आपल्याला इथे टक्स पॉईंट काढायचा आहे। तो आहे दोन्हीचा मध्य काढून 1.5 इंच वाढून घ्यायचा आणि तो आखून आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जर तुम्ही कटोरीची कटिंग केली तर एकदम व्यवस्थित कटोरी येते। आता याची तुम्हाला स्टिचिंग पाहिजे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये